घरामध्ये नवरात्र देवीची उत्सव करताना मायानो घरामध्ये देवीचे घट मांडता 9 दिवस देवीचे नवरात्र करता ग पण शेवटी काय करता 9 दिवस देवीचे नवरात्र करता पण शेवटी काय करता ग शेवटी पोटामध्ये मुलीचा गर्भपात करता ना तुम्ही शेवटी पोटामध्ये मुलीचा गर्भपात करता कशाला पोटामध्ये मुलीचा गर्भपात करता येऊ द्या ना या मुलीला जन्म येऊ द्या ना या जगामध्ये कशाला पोटामध्ये मुलीला मारता ग पण आज नैना महाराज आम्हाला मुलगा पाहिजे मुलगा मुलगा आम्हाला मुलगा पाहिजे महाराज मुलगा त्या बिचारा ज्याला 3-3, 4-4 लेकरं आहे त्यांना जाऊन विचारा ना मुलाचं प्रेम काय आहे आज 3-3, 4-4 लेकराला एका मायबापाने सांभाळलं 3-3, 4-4 लेकराला एका मायबापाने सांभाळलं पण ते 3-3, 4-4 लेकर एका मायबापाला नाही सांभाळता विचार करा ना ग तरी म्हणता मुलगा पाहिजे अगं कशासाठी मुलगा पाहिजे आज प्रत्येक वडीलधाऱ्या माणसांना माझं सांगणं आहे देवाने तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी वस्तू जन्माला घातली ती वस्तू म्हणजे तुमची लेक लक्षात ठेवा लेक आज काही मुलीचं प्रेम आहे तुमच्यावर लक्षात ठेवा माझ्या बापांनो आज तुम्ही तुमच्या गावात कोणताही वक्ता बोलवा तो आईवरच बोलते बाप तुम्ही सांगत नाही लक्षात ठेवा सर्वांना आई सांगता येतं का बाप कुणाला सांगता येत नाही आज एका दिवसाची संपात करणारी आई लक्षात आहे पण वर्षभराचा काबाड कष्ट करणारा बाप आम्ही या पडद्याच्या मागे लपून ठेवला बापाला अरे दादा आईला रडून मोकळं होता येतं आईला रडून मोकळं होता येतं पण बापाला नाही रडता येत रे बापाला नाही रडता येत बाप आत्मधून रडत असतो लक्षात ठेव काय बापाचं प्रेम आहे बाप दोनच वेळा जीवनात रडतो ग ताई आपला बाप दोनच वेळा जीवनात रडतो एक म्हणजे मुलगी सासरी जातानी आणि दुसरी वेळ म्हणजे रक्ताचं एकुलते पोरग घराच्या बाहेर काढून देते ना तेव्हा बाप रडत असतो लक्षात आज काय नाही केलं रे दादा मला बोलायचंय बापावर आज आपल्या बापानं काय नाही केलं आपल्यासाठी आज माझे तरुण भाऊ दुसऱ्याच्या पानपट्टीवर जाते दुसऱ्या मित्राच्या हातचा खर्रा खाते आणि तेच मित्र त्याला त्याच्या बापाच्या नावाने हाका मारते आवाज देते काय राहिलं दादा आपल्या बापाचं काय राहिलं रे आपल्या बापाचं आज माझे तरुण भाऊ म्हणतात महाराज माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं अरे येड्यांनो अरे मूर्ख